हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहराच्या आरोग्य सेवेत आज एक महत्त्वाची भर पडली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अजय लोकडे यांच्या मातोश्री हॉस्पिटल नर्सिंग मॅटर्निटी होमचे नव्या ठिकाणी भव्य स्थलांतर करण्यात आले असून याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या नूतन वास्तूचा शुभारंभ सोहळा 5 एप्रिल 2026 रोजी वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पूज्य भदंत पय्या बोधी थेरो, सौ प्राध्यापिका लताताई लोकडे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अजय एस लोकडे, MBBS DGO हे अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी आजवर हजारो यशस्वी प्रसूती व शस्त्रक्रिया केल्या आहेत. हॉस्पिटलचे नवीन ठिकाण न्यू डॉक्टर लेन, मंगळवार बाजार, देसाई हॉस्पिटलच्या बाजूला असून येथे महिलांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल डॉक्टर लोकडे सर आणि प्राध्यापिका मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टर लोकडे वडगावकर साहेब हे MBBS आणि DGO म्हणजे सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेतलेले आहेत आणि ताईसुद्धा आमच्या प्रोफेसर आहेत लोकडे ताई. या ठिकाणावर मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम तसेच स्थलांतर व गृहप्रवेश म्हणजे असं दुहेरी कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणावर या वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभैया नवघरे यांनी सुद्धा इथं भेट दिली आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे. आंबेडकरी चळवळीतील नवनिर्वाचित नगरसेवक राजकुमारजी येंगडे या ठिकाणावरचे गटनेते, सहकारी साखर कारखान्याचे म्हणजे मला वाटते चेअरमन आणि बरीचशी मंडळी, मान्यवर नगरसेवक वावळेजी असतील, नगरसेवक बरीचशी मंडळी इथं भेट दिली. आमचे विजयजी सरपाते नांदेडचे युवा धाडशी एक नेते आहेत आणि डॉक्टर साहेबांचे मेहुणे आहेत, ते इथं विशेष उपस्थित राहिलेले आहेत. डॉक्टर साहेबांचा मुळात स्वभाव जो आहे हा सेवाभावी स्वभाव आहे. त्यांच्यात अतिशय नम्रता आहे आणि लोकांची सेवा आपल्या हातून कशी घडावी याच्यासाठीच म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना इथं मुबलक सुखसुविधा इथं उपलब्ध होती. सगळ्या गोष्टी इथं त्याने अवेलेबल केलेल्या आहेत. जेवढे आपल्या तालुक्यामधील जेवढेही रोगी असतील समजा किंवा आपल्या जवळपासचे कोणी नातेवाईक रोगी झालेले असतील किंवा भविष्यात कधी होतील तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या हक्काचं हॉस्पिटल मातोश्री आता उभं राहिलेलं आहे. आणि मुळातच डॉक्टर साहेबांचा हा स्वभाव सेवाभावी असल्या कारणाने रोग्यांची एकदम परिवारातल्या माणसासारखी सेवा झाल्याशिवाय इतर राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळे या हॉस्पिटलची भरभराट व्हावी आणि या निवासामध्ये सर्व परिवारांना, लोकरी परिवारांना सुख शांती इथं यश प्राप्त व्हावं अशी एक मंगल भावना व्यक्त करतो. एप्रिल 2026 रोजी मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं. मात्र त्या ठिकाणी जे काही आहे ते रेंटवर होतं म्हणजे किरायाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी जे काही ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथं सेवा दिलेली आहे. 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी अँड नर्सिंग होम आहे. तर गरोदर माता जे आहेत जे किंवा कुठल्या ऑपरेशन्स आहेत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या ॲम्बियन्समध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होते. वसमतमध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत. AC रूम म्हटलं AC रूम, नॉन AC म्हटलं नॉन AC रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलेवरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत.
आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं डॉक्टर बरेच लोकांचं म्हणणं होतं. मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार. किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे. दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे. त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस की अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत. कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटलसुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल. त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्थासुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक बुर्धन पडू नये याचा आमचा प्रयत्न राहील. डॉक्टर साहेब, मी स्वतःच सांगतोय की ज्या ठिकाणी आता बाकीच्या हॉस्पिटलबद्दल तर मी काही बोलणार नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि जे मला काम ज्याच्यात माझी डिग्री आहे मी तज्ज्ञ आहे तेच काम मी माझ्या हॉस्पिटलमध्ये करणार आणि जे मी माझी फॅकल्टी सोडून मी दुसरं काम करणार नाही. मुळात गर्भ की आता शासनानं आपल्याकडे HPV लसीकरण केलेलं आहे. बरेच वेळेस काय असते पिशवीचं कर्करोग होण्याची शक्यता असतो. बऱ्याच असं आता यूट्यूबवर्स आणि बाकीच्या रील्स पण झालेत की HPV लसीकरण करू नका म्हणून त्याचे बरेचसे चुकीचे काही संदेश आपल्या समाजामध्ये पसरलेले आहेत. माझं सर्वांना आव्हान आहे की HPV लसीकरण जर केलं तर हे गर्भपिशवीचे ऑपरेशन सुद्धा होणार नाहीत. त्याच्यामुळं सर्व जनतेच माझं आव्हान आहे की जे काय आपले 15 वर्षाच्या खाली म्हणजे 14 वर्षाच्या ज्याचे पूर्ण नाही झालेत अशा लोकांनी HPV लसीकरण घ्यावे. नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.